बातमीपत्राला सुरुवात करूयात। सैफवर झालेला हल्ला हा फक्त चोरीच्या उद्देशाने झाला। सलमान खान हल्ला आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा सैफ अली खानशी संबंध नाही अशी माहिती समोर येते। सैफवरील हल्ल्याचा बिश्नोई कनेक्शन नाही। हल्ला फक्त चोरीच्या उद्देशाने झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि या अँगलनेच सध्या तपास सुरू करण्यात आलेला आहे। घरात चोर शिरला कसा की चोराला घरातल्यापैकी कोणी मदत केली याचा तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे। विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे। तर सैफवरील हल्ल्याचा बिश्नोई कनेक्शन नसल्याचं सूत्रांकडून कळतंय आणि फक्त चोरीच्या उद्देशानेच चोर त्याच्या घरात शिरला होता अशी देखील माहिती सूत्रांकडून कळते आणि त्याच अनुषंगाने पोलिसांकडून देखीलही तपास सुरू झालेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, या संपूर्ण प्रकरणात अनेक कनेक्शन लावले जात होते, अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र असं काहीच नसल्याचं समोर येतंय। बिश्नोई गँगशी कोणताच संबंध नसल्याची माहिती मिळते। काय तथ्य, काय अपडेट? अगदी अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या बांद्रातील सैफ अली खान याच्या घरात त्याच्यावर झालेला हल्ला आज अगदी दिवसभराचा चर्चेचा विषय ठरतोय आणि याच प्रकरणात अनेक तर्कवितर्क जे आहे ते लढवले जात होते। खास करून सलमान खानवर झालेला हल्ला प्रकरण असेल, बाबा सिद्दीकीची झालेली हत्या असेल आणि या दोन्हीवरूनच ज्या चिंकारा प्रकरणात सैफ अली खान हा देखील त्यावेळी उपस्थित होता आणि त्याच प्रकरणातून कुठे ना कुठे बिश्नोई गँगनंच त्याच्या घरात हा हल्ला घडवला की काय अशी चर्चा सुरू असताना या पूर्ण चर्चेला पूर्णविराम लागला आहे असंच म्हणावं लागेल। कारण ही संपूर्ण घटना जी आहे ती केवळ आणि केवळ चोरीच्याच उद्देशानं झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। एकंदरीत इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना चोर घरात शिरला कसा, याला कुणी घरातल्या व्यक्तीनंच किंवा घरात काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं मदत केली का आणि यानंतर ही घटना घडली का? कारण याच संदर्भात एक मदतनीस, घरातलीच एक महिला मदतनीस ही देखील जखमी झालेली आहे। चोर अद्याप अटक झालेला नाहीये, त्यामुळे तपास जो आहे तर अर्थातच घरातल्या व्यक्तींना ताब्यात घेणार। मात्र सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी अर्थातच सलमान खान हल्ला प्रकरण आणि सिद्दीकी हत्या प्रकरणाशी हे प्रकरण जोडलं जाऊ नये। बिश्नोई गँग आणि सैफ अली खान यांच्यावर कुठलाही पद्धतीचा जो हल्ला आहे तो घडवला नाही किंवा तशा पद्धतीची शक्यताही आता दिसत नाही। त्यामुळं संपूर्ण प्रकरण जे आहे ते केवळ आणि केवळ चोरीच्याच उद्देशानं झालंय आणि त्याच दृष्टीनं पोलीस जे आहे ते तपास करतायत। एकंदरीत बिश्नोई गँगचा या हल्ला प्रकरणाशी संबंध नाही अशाच पद्धतीचं विश्वसनीय माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। बरं राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय तर सैफ अली खानवर झालेला हल्ला हा फक्त चोरीच्याच उद्देशाने झाला असल्याची माहिती मिळते आणि त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी देखील पुढचा तपास सुरू केलेला आहे। सलमान खान हल्ला किंवा बिश्नोई गँग कनेक्शन नसल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय।